संगमेश्वर कलेक्टर पट्टा बचाव कृती समितीचे आयुक्तांना निवेदन. आरक्षित भूखंड वाचवण्याची मागणी. मालेगाव महानगरपालिका हद्दीतील संगमेश्वर व कलेक्टर पट्टा परिसरातील हिंदू बहुल रहिवाशांसाठी शासनाने आरक्षित ठेवलेल्या भूखंडाबाबत सकल हिंदू समाज आणि संगमेश्वर कलेक्टर पट्टा बचाव कृती समितीने महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. या निवेदनात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, भाजीपाला मार्केट, महिला प्रसूतिगृह, दवाखाना आदी सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेल्या गट क्रमांक 53, 54, 55 आणि 59 या भूखंडाबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आलाय. संबंधित भूखंड एका व्यक्तीच्या ताब्यात जाण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समितीने केलाय. तसेच संबंधित व्यक्ती शेतकरी नसतानाही खोटे कागदपत्र सादर करून जमीन खरेदी केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांची मालमत्ता जप्त करावी, तसेच आरक्षण कायम ठेवण्यासाठी महापालिकेने ठराव मंजूर करावा, अशी मागणी समितीने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, नगर विकास मंत्री, विभागीय आयुक्त आणि नाशिक जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान या निवेदनात करण्यात आलेल्या आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. S9 TV न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव. वीर संभाजी महाराज की. अरे काटे हनुमान शक्ती दे. अरे जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. अरे जमीन आमच्या हक्काची. अरे जमीन आमच्या हक्काची. नेहमी या तर्कामुळे मालेगाव नेहमी चर्चेत असतं आणि नेहमी हिंदूंना काही अभ्यास करावा लागतो. नेमकं हे प्रकरण मी मालेगावला कशा दृष्टीकोनातून 3 वर्ष पहिले एक मोर्चा काढलेला होता आम्ही, जिथं आमचे नितेश राणा आलेले होते, स्वतः मी पण आलेली होते. तिथं ह्या आपल्या किल्ल्यावरती ज्या जिहाद्यांनी अतिक्रमण माजवलेलं आहे, मला आता कळलं की तो अतिक्रमण आता सुद्धा निघालेला नाहीये. म्हणजे थोडक्यात मालेगाव हा भारतामध्ये आहे का पाकिस्तानमध्ये आहे? म्हणजे आमच्या जमिनीसाठी, आमच्या हिंदूंच्या जमिनीसाठी, आमच्या हक्काच्या जमिनीसाठी, जिथं ह्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चालतो, इथं हा शरियावादी कानून कसं काय चालणार? हा भारत देश स्वतंत्र आहे. आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी ज्या जागा सरकारने ठेवलेल्या आहेत, ह्या जिहाद्यांनी, ह्या भूमाफियांनी ह्याच्यावर ताबा टाकलेला आहे. सरकारने ह्यांच्यावर कठोर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मालेगाव मध्ये लवकरच एक हिंदू जनाक्रोश मोर्चा लवकरच पाहण्यात येईल. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.